नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत व्हायरल आणि तितक्याच गुंतागुंतीच्या अशा नागरिक पोलीस संवादाचं अगदी बारकाईने आणि पूर्णपणे तटस्थ असं विश्लेषण करणार आहोत. कसे जेव्हा असा एखादा तापलेला आणि गोंधळाचा प्रसंग समोर येतो तेव्हा तिथे नेमकं काय घडतंय हे समजणं थोडं कठीण जातं. म्हणूनच या संवादातील दोन्ही बाजूंचे मूळ युक्तिवाद समजून घेण्यासाठी आपण एका विशिष्ट पद्धतीचा वापर करणार आहोत. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आपण थेट पुराव्यांवर आणि संवादावर आधारित या घटनेची रचना टप्प्याटप्प्याने उलगडून पाहूया. तर हा सगळा गोंधळ नेमका समजून घेण्यासाठी आपण याचे 3 मुख्य भागांत विभागणी केली आहे. पहिला भाग म्हणजे उसाचे बिल आणि बदनामीचा मुद्दा, दुसरा म्हणजे अपूर्ण FIR आणि तिसरा म्हणजे नागरिक विरुद्ध पोलीस कार्यपद्धती. चला तर मग सुरू करूया. वळूया पहिल्या भागाकडे, उसाचे बिल आणि बदनामी. पाहूया या संपूर्ण वादाची ठिणगी नेमकी पडली कुठे. आता हे वाक्य बघा. त्यांनी स्वतःच लिहून घेतलंय की 25 तारखेपर्यंत पैसे मी देतो. उसाचं बिल मागितलं म्हणजे बदनामी झाली का? सगळा आरडाओरडा जर थोडा वेळ बाजूला ठेवला तर नागरिकाचा युक्तिवाद अगदी सरळ आणि सोपा वाटतो. समोरच्याने स्वतःहून पैसे देण्याची तारीख मान्य केली असेल तर मग स्वतःच्या हक्काचे थकीत उसाचे पैसे मागणं ही बदनामी कशी काय असू शकते? आणि हाच तो मुख्य मुद्दा आहे ज्यावर हा संपूर्ण वाद उभा आहे. या ठिकाणी एकाच घटनेचे 2 अगदी टोकाचे दृष्टिकोन आपल्यासमोर येतात. एका बाजूला एक सामान्य माणूस आहे ज्याची मागणी अगदी साधी आहे. त्याला केवळ त्याचे थकीत उसाचे पैसे हवे आहेत. पण दुसऱ्या बाजूला याच कृतीकडे कायदेशीर दृष्टिकोनातून बदनामीचा खटला म्हणून पाहिलं जाते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? एक साधी आर्थिक मागणी आणि कायदेशीराची गुंतागुंतीची प्रक्रिया, या 2 गोष्टींमधला हा विरोधाभासच या वादाला आणखी खतपाणी घालत आहे. बरं, या तारखांचा जो काही गोंधळ झालाय ना, तो तर परिस्थिती अजूनच किचकट करतो. हे कसं ते बघा. पोलिसांनी बोलावलेलं 14 तारखेला. नागरिकाने सांगितलं होतं की तो 16 तारखेला येईल, पण प्रत्यक्षात तो पोहोचला 15 तारखेलाच. आणि या सगळ्या गडबडीत पैसे देण्याचं जे मूळ आश्वासन होतं ते होतं 25 तारखेचं. म्हणजे एकीकडे प्रशासकीय प्रक्रिया आणि दुसरीकडे नागरिकाची घाई, या सगळ्या वेळेच्या गोंधळामुळे संवादात अधिकच कटुता निर्माण झाली हे नक्की. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे, अपूर्ण FIR. पोलीस स्टेशनमध्ये नेमका काय प्रक्रियात्मक वाद झाला ते आता समजून घेऊया. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर या नागरिकाने एकामागून एक अनेक प्रक्रियात्मक आक्षेप नोंदवलेले आपल्याला दिसतात. पहिली तक्रार म्हणजे त्याला मिळालेली FIRची प्रत अपूर्ण आहे, ज्यामुळे नेमके आरोपच स्पष्ट होत नाहीत. त्याचं असंही म्हणणं आहे की गुन्हा दाखल करण्यापूर्वी मूळ व्हिडिओची योग्य ती शहानिशा व्हायला हवी होती. शिवाय तपास अधिकारी गणवेशात नाहीत आणि असा तपास केवळ PI म्हणजेच पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारीच करू शकतात, असा तांत्रिक आक्षेपही तिथे घेतला गेला. म्हणजे नुसता भावनांचा नाही तर प्रक्रियेचाही मुद्दा इथे उपस्थित झालाय. पण मग या सगळ्या आक्षेपांवर पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? तर पोलिसांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर केवळ तोंडी वाद घालत राहिल्याने शब्दाने शब्द वाढतो आणि म्हणूनच या वादावर तोडगा काढण्यासाठी नागरिकाने आपलं म्हणणं औपचारिकपणे आणि लेखी स्वरूपात द्यावं अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे. शेवटी प्रक्रियेचं पालन करणं आणि प्रत्येक गोष्ट अधिकृत रेकॉर्डवर आणणं हा पोलिसांच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा एक अनिवार्य भागच असतो. आता येतो या विश्लेषणाचा तिसरा आणि शेवटचा भाग, नागरिक विरुद्ध पोलीस कार्यपद्धती. हा भाग अधिकारांच्या आणि प्रक्रियेच्या संघर्षावर प्रकाश टाकतो. हे विधान खरोखरच अत्यंत शक्तिशाली आहे. मी भारताचा नागरिक, मला स्वातंत्र्य आहे. हे पोलीस स्टेशन माझ्या सेवेसाठी आहे. या एका वाक्यामुळे हा संपूर्ण वाद केवळ एका FIR किंवा पैशांच्या देवाणघेवाणीपुरता मर्यादित राहत नाही. तो थेट आपल्या घटनात्मक अधिकारांच्या आणि लोकशाही मूल्यांच्या पातळीवर जाऊन पोहोचतो. जेव्हा एखादा सामान्य नागरिक प्रशासकीय व्यवस्थेसमोर उभा राहून स्वतःच्या मूलभूत अधिकारांची जाणीव करून देतो, तेव्हा त्या संवादाचं वजन आणि स्वरूप पूर्णपणे बदलून जातं. जर आपण या संपूर्ण परिस्थितीचं अगदी तटस्थपणे मूल्यमापन केलं तर इथे एक मूलभूत संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो. डावीकडे आपण पाहतोय एक असा नागरिक जो पारदर्शकतेची मागणी करत आपले नागरी हक्क ठामपणे मांडतोय आणि व्यवस्थेकडून थोड्या लवचिकतेची अपेक्षा करतोय. तर उजवीकडे आहे प्रशासकीय व्यवस्था, जिचं मूळ कामच हे आहे की नोटीसची अंमलबजावणी करणं आणि तपासाच्या नियमांचं काटकोरपणे पालन करणं.
हा खऱ्या अर्थाने एका वैयक्तिक निराशेचा आणि ताठर नोकरशाहीचा स्वाभाविक संघर्ष आहे, जिथे दोन्ही बाजू आपापल्या चौकटीत पूर्णपणे योग्य असल्याचा दावा करत आहेत. या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर नियम आणि नागरी न्यायाच्या शोधात असलेल्या नागरिकांच्या तत्काळ गरजा, या दोघांमध्ये आपल्या कायदेशीर यंत्रणांनी समतोल कसा साधावा? नियम आणि प्रोटोकॉल पाळणं तर आवश्यक आहेच, पण त्याचवेळी नागरिकांचा संताप आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं नाही का? हा समतोल साधण्याचे एक मोठं आव्हान आजही व्यवस्थेसमोर आहे. या विशेष सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.